महत्त्वाची बातमी समोर येते। नाले सफाईवर कोटीचा खर्च तरीही गाळांचे ढीग आहेत। असं 6 वर्षांमध्ये नद्यांमधून 73,61,000 मेट्रिक टन गाळाचा उपसा करण्यात आलाय। 2020 ते 2021 ते 2025-26 या कालावधीत मोठ्या नाल्यातून 26,74,000 मेट्रिक टन, लहान नाल्यामधून 29,94,000 मेट्रिक टन, तर इतर मिठी नदीतून 16,92,000 मेट्रिक टन गाळ काढण्यात आलाय। कचराभूमी संपुष्टात आल्याने हा गाळ लगतच्या कचराभूमीमध्ये टाकण्यात आलाय। गाळ वाहून येणाऱ्या गाड्यांचे वजन या संदर्भात यापूर्वी देखील अनेक घोटाळे समोर आले। इतकेच नव्हे तर गाळ वाहून येणाऱ्या गाडीमध्ये दुचाकी क्रमांक देखील समोर आला होता। त्यामुळे दरवर्षी स्वच्छ होणारा नदीतला गाळ पुन्हा कसा वाढतो याचे उत्तर आता मुंबईकरांना अद्यापही मिळालेलं नाहीये। आपले प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की 2020 ते 21 आणि 25 ते 26 या दरम्यान मोठ्या नाल्यामधनं जवळपास 26,74,000 मेट्रिक टन इतका गाळ काढलाय। तर छोट्या गाळ्यामधनं म्हणजे जे छोटे नाले आहेत त्याच्यातनं देखील जवळपास 29 लाखाच्या वर मेट्रिक टन इतका गाळ जो आहे तो काढण्यात आलेला आहे। दरवर्षी गाळ काढण्यात येतो, दरवर्षी त्याच्यासाठी वेगवेगळे नियोजनं केली जातात, बजेट सँक्शन केलं जातं। हे बजेट देखील कोट्यावधी रुपयांचं असतं। मग जर कोट्यावधींचं बजेट सँक्शन होऊन सुद्धा गाळ जर तसाच्या तसा राहत असेल आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईत तुंबणार असेल तर नेमकं हा गाळ जो काढला जातो हा कुठल्या पद्धतीने काढला जातो, कुठली टेक्निक त्याला वापरली जाते आणि हा जो कोट्यावधी रुपयांचा पैसा आहे जो नागरिकांच्या टॅक्समधला पैसा इथे भरला जातो तो नेमका कुठे जातो असे प्रश्न जे आहेत ते निवडणुकांच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या नागरिक विचारताना पाहायला मिळत आहेत। इतकंच नव्हे तर आपण बघितलंय की जे गाड्या आहेत, आधी आपण आपल्या लोकशाहीवर आपण एक खरं तर एक कॅम्पेन चालवलं होतं। हे कॅम्पेन कचऱ्या संदर्भातलं होतं। कचऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या कशा पद्धतीच्या तुटलेल्या फुटलेल्या असतात आणि त्या चांगल्या गाड्यांचे पैसे त्यांना दिले जातात, हे सगळं आपण चालवलेलं होतं। मात्र आता आपण बघतोय की जे अनेक घोटाळे झाले त्यामध्ये गाळ उपसून नेणाऱ्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर आलेले आहेत। गाडी मोठी दाखवतात आणि असते दुचाकी जर गाडी असेल तर ती गाळ कशी वाहून नेऊ शकते अशा पद्धतीचे प्रश्न देखील याआधी समोर आलेले पाहायला मिळाले। त्यामुळे कचरा आणि गाळ हे प्रश्न महापालिकेतून संपणार आहेत का आणि प्रत्येक निवडणुकीत हा कळीचा मुद्दा का ठरतो असे प्रश्न सध्या मतदारांना पडलेले पाहायला मिळतात, मुंबईकरांना पडलेले पाहायला मिळतात। तेजल, निश्चित धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।